रत्नागिरीमधल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपली निष्ठा ही सिद्ध करण्यासाठी चक्क पीर बाबर शेखच्या दर्ग्यामध्ये शपथ घेतलेली आहे। निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं ही सिद्ध करण्यासाठी हा एक आगळा वेगळा शपथविधी सोहळा पार पडला। विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे काम करण्यावरती 4 दिवसांच्या आधीच माजी खासदार विनायक राऊत यांच्या समोर खडाजंगी झाली होती। त्यामुळेच पीर बाबा समोर शपथ घेतल्याचं बोललं जातं। अमोल मोरे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अमोल, एकंदरीत लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीचा फार दुवा उडाला आणि विधानसभेला देखील त्याचीच प्रचिती आली आणि कुठेतरी ज्या सीट्स निवडून येणं अपेक्षित होतं त्या सीट्स देखील कुठेतरी पराभूत झाले, ते उमेदवार पराभूत झाले आणि त्यानंतर एकंदरीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांनी कामच केलं नाहीत अशा प्रकारचे आरोप केले गेले आणि त्यावरून अगदी 4 दिवसांपूर्वी जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे विनायक राऊत जे माजी खासदार आहेत त्यांच्यासमोर खडाजंगी झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जर का आपण निष्ठेने काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं पक्षाचं, तर आरोप प्रत्यारोप न करता आपण थेट देवाच्या समोर जायचं आणि एकंदरीत देवाच्या समोर याबाबतची शपथ घ्यायची। अर्थात कोकणात या गोष्टीला खूप महत्व आहे। ग्रामदेवता असेल तर प्रसिद्ध जी देवस्थानं असतात त्यांच्या ठिकाणी जाणं आणि शपथ घेणं हा एक वेगळा सोहळा किंवा हा वेगळा कार्यक्रम काही ठिकाणी देखील अशा पद्धतीने होत असतो आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती जी आहे ती या ठिकाणी झाली आणि हे पदाधिकारी जे आहेत ते पीर बाबर शेखच्या इथं गेले, त्यांनी निष्ठा सिद्ध करण्यासाठी शपथ घेतली। पण यामध्ये 2 गोष्टी आहेत। जिल्हा लेवलचे जे 2 प्रमुख पदाधिकारी आहेत, एक जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सहसंपर्क प्रमुख, हे मात्र गैरहजर राहिल्याचं याच्यात काही अधिकाऱ्यांचं ते म्हणणं झालेलं आहे। आता गैरहजर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांशी अद्याप तरी आपलं कुठलंही कम्युनिकेशन झालेलं नाहीये। अमोल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।